वेलकम फ्रॉम वन सिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुमचा स्वतःचा स्कोर किती आहे आणि तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होणार किंवा नाही होणार, या व्हिडिओमध्ये मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स पानाला लावणार आहे. 6-7 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे माझा या शिक्षक भरतीचा, त्या सगळ्या एक्सपिरियन्सनुसार मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. आज कोणालाच नाराज करणार नाहीये. ठीक आहे. एखाद्याही अभ्योगताधारकाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर गिल्टी फील व्हायला नको की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे. सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहे आणि कशा प्रकारे आपण प्रत्येकाने होप्स ठेवावा शिक्षक भरतीमध्ये त्या संदर्भात सांगणार आहे. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण आणि फक्त ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरू आहे आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कोअर किती आहे आपला, निवड होणार किंवा नाही होणार. ठीक आहे. तर स्कोअर आहे, समजा आपल्याला माहित नाही, आपण माहित करून घेणार आहे. हा आपला स्कोअर आहे. ठीक आहे. आणि आपल्याजवळ काही जे डेटा जो आहे तो कोणता आहे, टेट स्कोअर 2025चा टेटचा डेटा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 180 अबो किती आहे, 12 आहे. 170 अबो 118 आहे. 160 अबो 559. 150 अबो 1672 आहे. 140 अबो 4651. 130 अबो 11320. 120 अबो 24717. 110 आणि अबो 47,000 उमेदवार आहे. 47,405. 100 पेक्षा जास्त 77,000 उमेदवार आहे. 77,040. आणि बिलो 100 आपण हे घेतलेले नाही, पण यांचा विचार आपल्याला करावा लागेल. जर आरक्षण घेतलेले उमेदवार किंवा बाकी काही उमेदवार ज्यांची निवड 100च्या खाली सुद्धा होणार आहे. ठीक आहे. आता हे सर्व उमेदवार आहे. आता याच्यामध्ये स्कोअर किती बघा, काही 100च्या खाली आहे, बिलो 100. काही 100च्या आसपास आहे. ठीक आहे. नंतर 100 ते 110 पर्यंत, काही समजा 110च्या आसपास आहे. ठीक आहे. काहींचा स्कोअर 100 असेल, काहींचा 110 असेल, काहींचा 120 असेल, काहींचा 130 असेल, काहींचा 140 असेल, काही 150, 160 असेल. म्हणजे काही 100च्या खाली आहे, 100च्या वर आहे, काही 110च्या वर आहे, काही 120च्या वर आहे, काही 130च्या वर आहे, काही 140 प्लस आहे, काही 150 प्लस आहे, काही 160 प्लस आहे. आता हा झाला स्कोअर. आता कोणकोणत्या गोष्टी आपली निवड करण्यासाठी मदत करतात, निवड कशी होते किंवा मेरिट जे आहे, मेरिट किंवा आपण असं म्हणू शकतो निवड कशा पद्धतीने होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. तुमचं सिलेक्शन कसं होतं. सगळ्यात अगोदर जर आपण आकडेवारी बघितली तर आकडेवारी आपल्याजवळ शिक्षक भरतीची जी आकडेवारी आहे, आकडेवारी किती आहे, 31,000च्या आसपास आहे. ठीक आहे. आपण 31,000च पकडले. 31,000च्या आसपास आकडेवारी किंवा जागा आहे. ठीक आहे. आता या ज्या 31,000 जागा आहे याच्यामध्ये विदाऊटची पहिली भरती होणार आहे. पहिली यादी जी लागणार आहे, पहिली यादी आणि दुसरी यादी. पहिली यादी विदाऊटची, दुसरी यादी विथ इंटरव्ह्यूची. पहिली आणि दुसरी यादी लागणार आहे. तर याच्यामध्ये आपण पहिली यादी जी आहे आपली ही, तर हिच्यासाठी जागा किती आहे, पहिल्या यादीसाठी 19,881. जवळपास ही एवढी पदसंख्या आहे. 19,881 म्हणजे जवळपास 20,000 जागा भरायच्या आहेत. तर आपण जर इथं बघितलं या चार्टनुसार, तर जर समजा आपण रॅन्डम आकडेवारी जरी पकडली किंवा आपल्याला सर्व विद्यार्थी सर्व समावेशक आपण जर विचार केला, तर 19,000 किंवा 20,000ची आकडेवारी जी आहे ती 130 किंवा 120च्या आसपास येते. हे बघा इथे 20,000 आहे, आपल्याला 20,000 पाहिजेत, तर मग 130 तर 11,000 आहे आणि 120 पासून थोडं समोर आहे, म्हणजे 120 प्लस. हे बघा हा जो आहे ना, हा झोन खूप महत्त्वाचा आहे. 120 प्लस. ठीक आहे. आता 120 प्लस मार्क्स आहे तुमचे, तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे तुम्ही तुमच्या स्कोअरनुसार तुम्ही कोणत्या ना कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी झडपी, मनपा, नपा, नंतर आदिवासी ट्रायबल विभाग, नंतर अजून आहे विद्यानिकेतन. ठीक आहे. नंतर आहे प्रायव्हेट सोसायटीज, या काही आहेत सगळ्या. तर याच्यामध्ये जर तुमचा स्कोअर 120 प्लस आहे आणि बघा तुमच्या मीडियममध्ये, तुमचं कोणतं मीडियम असेल तरी तुम्ही होप ठेवू शकता. तुम्ही खालच्या वर्गाला टार्गेट करत असाल तर 120 प्लस मार्क्स आहे तुमचे, तर खालचा वर्ग टार्गेट करायचा 1 ते 5, 1 ते 6. कास्ट कोणती आहे, ओबीसी असेल, ओपन असेल, SC असेल, ST असेल, EWS असेल, कोणती कास्ट असेल, कास्टनुसार तुम्ही प्रिफरन्स सर्व दिले का, कारण की 120 स्कोअर आहे आणि या स्कोअरला शोभेल अशा पद्धतीची गोष्ट म्हणजे प्रिफरन्स विदाऊटचे सर्व आणि विथ इंटरव्ह्यू. नंतर व्हॅकन्सी किती आहे. आता जर समजा तुम्ही 1 ते 5 साठी ट्राय करताय, तर मग तुम्हाला बघावं लागेल की वर्ग 1 ते 5 साठी जागा किती आहे, वर्ग 1 ते 5 साठी जागा किती आहे माझ्यासाठी, आणि स्पेशली माझ्या कास्टसाठी किती आहे
आणि जर मी खुल्यासाठी पात्र आहे तर ओपनसाठी किती आहे. मला 1 ते 5ला टार्गेट करायचं आहे, तर 1 ते 5च्या जागा कास्टच्या जागा माझ्या आणि खुल्यासाठी किती जागा आहे यानुसार मी पूर्ण आकडेवारी करणार. आणि या पूर्ण आकडेवारीनुसार एकूण जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार माझी निवड, माझा स्कोर जो आहे माझ्यापर्यंत मेरिट येऊ शकते किंवा माझ्यापर्यंत लिस्ट लागू शकते का हे तुम्हाला कळते. आता अजून बघा, जर तुम्ही वरच्या वर्गासाठी टार्गेट करताय तर सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. 6वी ते 8वीसाठी सुद्धा सोशल सायन्स, मॅथ सायन्स खूप महत्त्वाचं आहे. सब्जेक्टनुसार तुम्हाला माहिती मेरिट किती बदलणार आहे. आरक्षण बघा, रिझर्वेशन जे आहे ते आणि डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणता जिल्हा निवडलाय तो. आता जे रिझर्वेशन आहे हे जे उमेदवार आहे यांना तर खूपच कमी स्कोर लागतो. समजा 100 किंवा 100पेक्षा जास्त आहे किंवा 110 आहे. काही उमेदवारांचा स्कोर 110 त्याच्यापेक्षा अबोव आहे, काही 100च्या अबोव आहे, काही बिलो 100 आहे. यांना जर समजा तुमचं आरक्षण आहे, तर आरक्षणाचा फायदा कसा होतो. समजा फॉर एक्झाम्पल माझा स्कोर 105 आहे किंवा माझा स्कोर ठीक आहे, चला माझा स्कोर फक्त 90 आहे, 90 स्कोर आहे माझा. 90 स्कोरला मला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल का. आता मी महिला आहे, माझी कास्ट ST आहे, माझं आरक्षण आहे कोणतं, समजा उदाहरणार्थ मी फॉर एक्झाम्पल खेळाडू आहे, ठीक आहे. तुम्हाला स्कोर खूप कमी लागेल, एवढा स्कोर पण मला लागणार नाही, माझं सिलेक्शन यावर होऊ शकतं, ठीक आहे. आणि कोणत्या वर्गासाठी, 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी, 1 ते 5 आणि 6 ते 8, 1 ते 5, 6 ते 8 साठी माझं सिलेक्शन आरामशीर होतं 90 स्कोरवर. चला आता माझा स्कोर थोडा जास्त आहे, समजा 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. समजा माझा स्कोर 108 आहे, ठीक आहे, 108. मी 1 ते 5 साठी ट्राय करणार आहे. माझं मीडियम मराठी आहे, मराठी मीडियम आहे. बघा मराठी मीडियमसाठी कॉम्पिटिशन जास्त आहे, पण माझी कास्ट EWS आहे, ठीक आहे. तर माझा 108 स्कोरवर सिलेक्शन आरामशीर होतं. 108 स्कोर आहे, 1 ते 5 आहे, मराठी मीडियम आहे, EWS आहे आणि महिला आरक्षण मला मिळणार आहे. तर त्यावेळेस माझं सिलेक्शन 108 वर व्हायला पाहिजे, कारण की EWS मेरिट यावर्षी कमी लागेल 108च्या आसपास, ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुमचा स्कोर 115 आहे किंवा 116च्या आसपास आहे, तुम्ही याला स्कोर तुमचा 111, 120च्या दरम्यान धरू शकता. मग ज्यांचा स्कोर 115, 116 किंवा 120च्या दरम्यान आहे, 120 किंवा 110च्या दरम्यान स्कोर ज्यांचा आहे त्यांचा, तर त्यांनी काय तुम्ही 3-4 गोष्टी बघायच्या. एक, तुमचं मीडियम, समजा फॉर एक्झाम्पल तुमचं मराठी मीडियम आहे किंवा उर्दू मीडियम आहे. उर्दू मीडियम असेल तर बेनिफिट आहे, इंग्लिश मीडियम असेल तर बेनिफिट आहे. पण समजा तुमचं मीडियम मराठी आहे, तुमची कास्ट OBC आहे, ठीक आहे. कास्ट कोणती आहे, OBC. बाकीचे जे कास्टवाले आहे, SC असेल, ST असेल, नंतर SCBC असेल, नंतर NT प्रवर्ग असेल, नंतर VJ असेल, नंतर पुन्हा अजून कोण आहे, EWS असेल, या सर्व जेवढे काही राहिले असतील तेवढे, आणि खुला प्रवर्ग असेल. तर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असले तरी एवढा स्कोर सिक्युअर आहे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड करण्यासाठी. काय गोष्ट करायची बघा, मराठी मीडियम आहे, कोणती ना कोणती कास्ट आहे तुमची, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं मीडियम बघा. नंतर तुमची तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करावं लागेल ते 115, 116 स्कोर आहे, तर खालचाच वर्ग टार्गेट करायचा. 1 ते 5 किंवा 6 ते 8 हे 2 वर्ग आपल्यासाठी बेस्ट आहे. 1 ते 5, 6 ते 8 जर आपण खालच्या वर्गाला टार्गेट करतोय तर इथं कास्टचा बेनिफिट कसा मिळेल, कास्टच्या जागा प्लस ओपनच्या जागा, प्रिफरन्स कसे दिले आपण 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी. आता इथे सगळ्यात अगोदर झडपीला द्यायचे, नंतर मनपा, नंतर नपा, नंतर अशा संस्था घ्यायच्या की जिथे आपला नंबर लागू शकतो, प्रायव्हेट सोसायटीज मोठ्या मोठ्या ज्यांच्या जागा खालच्या वर्गासाठी आहे, आणि नंतर सगळ्यात शेवटी आदिवासी विभाग. असा सिक्वेन्स द्यायचा होता. आणि सगळ्यात शेवटी द्यायचं होतं तुम्हाला काही प्रायव्हेट जागा ज्या किंवा प्रायव्हेट सोसायटीज ज्या पार्शियली एडेड आहे अशांची निवड करायची आहे. विदाऊटसाठी झालं, त्यानंतर काही निकम विथला द्यायचे होते. तुमचं सिलेक्शन 115, 116 किंवा 110, 112च्या आसपास आहे, 110च्या समोर 120च्या आतमध्ये आहे, तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन शिक्षक भरतीमध्ये होतंय जर एवढा तुमचा स्कोर आहे तर, ठीक आहे. तुम्ही बघाल शिक्षक भरतीमध्ये निवड यादीमध्ये या उमेदवारांचं सुद्धा नाव असेल 115 ते 116 वाले. आता अजून जर समजा उदाहरणार्थ विचार केला आपण इथं की कशानुसार आला, आता प्रिफरन्स आहे, ठीक आहे. प्रिफरन्स बघा किती महत्वाचे आहेत. समजा आता प्रिफरन्स आहे, आपण याला मिटूया थोडं. समजा प्रिफरन्स आहे, प्रिफरन्सची मदत कशी होणार, या आरक्षणाचं सांगितलं मी. प्रिफरन्सची मदत कशी होणार बघा. समजा मला प्रिफरन्स द्यायचे आहेत, हे बघा इथे प्रिफरन्स आहे. तर प्रिफरन्स किती महत्वाचे आहे हे सांगतो तुम्हाला. आता हा शॉकिंग आहे तुमच्यासाठी, ही गोष्ट शॉकिंग आहे यावर्षी आणि तुम्ही बघणार आहे हे, ठीक आहे. समजा मला निवड करायची आहे
पुणे, ठीक आहे, पुण्याला निवडायचं आहे मला, किंवा माझ्याकडे अजून एक हे आहे झडपी अमरावती आहे समजा, किंवा अजून एक आहे नागपूर आहे, मेट्रो सिटीज ज्या आहेत त्या, ठीक आहे. तर पुणे, अमरावती, नागपूर, तर यांना जे आहे यांचा मेरिट जो आहे तो थोडा हाय राहील यावर्षी, कारण की यांच्या जागा चांगल्या आहे किंवा यांच्यामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये उमेदवारांची संख्या जास्त असेल, कॉम्पिटिशन जास्त आहे तिथं. मग आपण अशांची निवड न करता जर समजा फॉर एक्झाम्पल आपण जर समजा कोल्हापूरची निवड केली, किंवा समजा फॉर एक्झाम्पल दुसरा अजून एक आहे गोंदिया आहे, ठीक आहे, नंतर चंद्रपूर आहे, नंतर गडचिरोली आहे, ठीक आहे. जर समजा आपण या 2-4 जिल्ह्यांची जर निवड केली, किंवा असे जिल्हे ज्याच्यामध्ये कोणी जायला तयार नाही, किंवा कोकण विभाग जो आहे तो, कोकण विभागामध्ये जेवढे काही जिल्हे असतील, पालघर, गिलघर, हां पालघर आला, कोणता आहे पालघर. जर समजा आपण यांना निवडलं, मी तोंडी सांगतो दिसत नसेल तर, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोकण विभाग किंवा पालघर, कोकण विभागातले सर्व जिल्हे, तर याच्यामध्ये जो मेरिट राहणार आहे तो एकदम कमी राहणार आहे. कमी किती? खूप कमी राहणार आहे. मेरिट किती राहील? मेरिट राहील त्यांचा 114 प्लस, काही ठिकाणी 117 प्लस, काही ठिकाणी 123 प्लस, आणि हार्ड 125 प्लस असं मेरिट राहील. कळतंय? हे जे डिस्ट्रिक्ट आहेत यामध्ये कशामुळे झालं हे, तुम्ही प्रिफरन्स दिलेत तिथे. काही उमेदवारांनी काय केलंय, प्रिफरन्स खूप लिमिटेड दिलेत. आता समजा फॉर एक्झाम्पल मी जर माझे प्रिफरन्स, मला 100 प्रिफरन्स होते, मी जर माझे 5च प्रिफरन्स दिले किंवा 10च प्रिफरन्स दिले, मी किती प्रिफरन्स दिले? 10 प्रिफरन्स. माझा स्कोअर आहे 130 किंवा 140 असा स्कोअर आहे माझा, 130 किंवा 140 प्लस आहे किंवा 150 प्लस आहे. मला माझ्या जिल्ह्यामध्ये लागायचं, मला पुढच्या दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही, मी 10च प्रिफरन्स दिले. या कॅन्डिडेटचा विचार फक्त 10च ठिकाणी होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 प्रिफरन्स संपल्यानंतर याने पुढचे प्रिफरन्स दिलेच नाही, तर या उमेदवाराचा विचार बाकीच्या जिल्ह्यांसाठी नाही होणार. जिथं 10 ठिकाणी दिले त्यांना त्या ठिकाणी होणार. निवड झाली तर ठीक आहे, नाही निवड झाली तर या उमेदवाराचं बाकी ठिकाणी विचार होणार नाही. आणि ज्या उमेदवारांनी 100 प्रिफरन्स दिले यांचे सिलेक्शनचे चान्सेस तर वाढतात ना. सिलेक्शनचे चान्सेस, यांची जी निवड ठरते किंवा यांच्यापर्यंत सगळ्या ठिकाणी यांचा विचार तर होतो ना. समजा उदाहरणार्थ याचे मार्क 117 जरी असले किंवा 115 जरी असले, 117 काय किंवा 115 काय, या उमेदवारांना 100 प्रिफरन्स दिले, ठीक आहे, पण या उमेदवारांचा विचार तर सर्व ठिकाणी होणार ना. जिथं समजा एखाद्या ठिकाणी मेरिट 127 वर आलं, एखाद्या ठिकाणी 130 वर आलं, एखाद्या ठिकाणी 128 वर आलं, एखाद्या ठिकाणी 121 वर आलं, एखाद्या ठिकाणी 115 वर आलं, एखाद्या ठिकाणी 112 वर आलं, तर 115 17 वर जिथं येईल त्याचा फायदा होईल त्या जिल्ह्याचा किंवा त्या ठिकाणचा. तर अशा प्रकारे आपण प्रिफरन्स किती पद्धतीने देतो किंवा कोणकोणते प्रिफरन्स देतो, किती वापरतो आपण, कोणत्या जिल्ह्यांना देतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे? व्हॅकन्सी. आता तुमची कास्ट आहे, ओबीसी असेल, ओपन कोणती कास्ट असेल, ठीक आहे, यामधली कोणती कास्ट असेल, आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी प्रिफरन्स देताय खालच्या वर्गासाठी, तर तुमचं व्हॅकन्सी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही 1 ते 5 साठी ट्राय करताय, व्हॅकन्सी चांगली आहे. तुम्ही 6 ते 8 साठी ट्राय करताय, व्हॅकन्सी बऱ्यापैकी आहे. सोशल सायन्ससाठी ट्राय करताय, थोडी व्हॅकन्सी कमी आहे, मेरिट थोडा हाय जाईल. किंवा वरच्या वर्गासाठी ट्राय करताय, 9वी 10वीसाठी होऊ शकतं काम 140 पर्यंत किंवा 130 पर्यंत, होप्स ठेवा, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी जर तुमचा स्कोअर 150 140च्या अबोव आहे तर तुम्ही 11वी 12वीची जागा सुद्धा घेऊ शकता, जर तुमचा स्कोअर 140 150 प्लस किंवा 160 प्लस आहे. कारण की बघा इथे 11वी 12वीची जागा आहे 364, तर कदाचित 150 160 वाल्यांनी होप्स ठेवावा वरच्या वर्गासाठी, 160 150. आणि जर समजा काहींचं मीडियम खूप महत्त्वाचं आहे, काहींचं आरक्षण आहे 140 प्लस स्कोअर आहे किंवा कास्टमध्ये बेनिफिट आहे, तर 140 प्लस किंवा 140 प्लस 150 प्लस वाल्यांनी होप्स ठेवू शकता वरच्या वर्गासाठी, जर तुमचं आरक्षण आहे किंवा तुमच्या काही ना काही गोष्ट आहे जी बाकीच्या विद्यार्थ्यांजवळ नाही आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी होत्या आणि हा व्हिडिओ त्याच संदर्भात होता, तुमचा स्कोअर किती आहे आणि तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होणार किंवा नाही होणार. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघितली. आणि हा समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहे त्यांचा मेरिट खूप कमी राहणार किंवा त्यांना स्कोअर खूप कमी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मेरिट किंवा जे तुमचं सिलेक्शन होतं ते एका गोष्टीवर ठरत नाही. तुमचं सिलेक्शन होताना तुमचं मीडियम बघितलं जातं, तुमचं कोणत्या क्लासला तुम्ही प्रिफरन्स दिलं ते बघितलं जातं, कोणत्या कास्टला दिले ते बघितलं जातं, प्रिफरन्स किती दिले ते बघितलं जातं, व्हॅकन्सी किती आहे तुमच्यासाठी अवेलेबल, तुम्हाला कळलं असेल आपल्याला किती जाहिराती आल्या त्यानुसार,
सब्जेक्ट कोणता आहे तुमचा आणि तुम्ही आरक्षण घेतलं किंवा नाही आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टला निवडलंय किंवा कुठे कुठे तुम्ही पसंतीक्रम दिलेत, तर हे खूप महत्त्वाचे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच जे आहे तुमचं सिलेक्शन ठरवलं जातं. तुमचं सिलेक्शन एका गोष्टीवर होत नाही, टेटच्या स्कोअरवर. तुम्ही म्हणाल की बा आपला जो स्कोअर आहे, आपल्या स्कोअरनुसारच आपलं सिलेक्शन होतं, अजिबात नाही. तुमचा स्कोअर फक्त तुम्हाला निवडीसाठी मदत करतो, पण तुमच्या स्कोअर सोबत बाकीच्या सुद्धा गोष्टी बघितल्या जातात तुमच्या. ठीक आहे, एखाद्याला 140 मार्क आहे तरी सिलेक्शन होत नाही, कारण की टीईटी परीक्षा पासच नाही, खालच्या वर्गासाठी येऊ शकत नाही. एखाद्याला 120 मार्क आहे तरी सुद्धा सिलेक्शन होतं, कारण की तो वर्ग 1 ते 5 6 ते 8 साठी पात्र आहे, तो तिथे त्याची निवड होऊ शकते कमी स्कोअरवर सुद्धा. अशी गोष्ट असते. स्कोअरवर आपली निवड होण्यासाठी मदत करतो स्कोअर, पण त्यासोबत या सगळ्या गोष्टी असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्स नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला जे आहे हा व्हिडिओ इथपर्यंत ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाय त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की मला नक्कीच कळेल की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला की नाही बघितला. तर तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, तुमचा टेटचा स्कोअर किती आहे, ठीक आहे, 112 आहे समजा. तुमची कास्ट कोणती आहे ती लिहायची आहे, समजा ओबीसी आहे, आणि तुमचं मीडियम कोणतं आहे, ठीक आहे, मराठी आहे. या 3च गोष्टी लिहायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की कोणता वर्ग आहे तर तुम्ही क्लास सुद्धा लिहू शकता. 1 ते 5 आहे का 6 ते 8 आहे, समजा 1 ते 5 आहे, तर या 4 गोष्टी लिहा. ठीक आहे, तुमचा स्कोअर किती आहे, तुमची कास्ट कोणती आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, तुमचा क्लास तुम्ही कोणत्या क्लासला टार्गेट केलेला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.